मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, रायगड, पालघर आणि भिवंडीमध्ये आज शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी। मुंबईमध्ये जोरदार पाऊस। सायन, हिंदमाता, किंग सर्कल आणि अंधेरी सबवेमध्ये पाणी। रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे वाहन चालकांची दैना। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पावसामुळे रद्द। विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण 32 परीक्षा पुढे ढकलल्या। मुंबईसह परिसराला मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाचा लोकल ट्रेनला फटका। पावसामुळे मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरानं। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ। मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर। 1000 गावांमध्ये अतिवृष्टी। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। 6 जणांचा मृत्यू, 200 जनावरं दगावली। 450 घरांची पडझड। 3 लाख हेक्टर शेती पाण्याखाली। राज्यातल्या पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। मुंबई, ठाणे, मराठवाड्यासह कोकणात मुसळधार पाऊस। सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। पावसामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला। अलमट्टीतून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। कोयना धरणाचे वक्र दरवाजे 6 फुटांवर। कोयना नदीमध्ये प्रतिसेकंद 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। रायगडच्या कोलाडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 7 ते 8 जणांची सुटका। रेस्क्यू टीमकडून बचाव कार्य। घराच्या माळ्यावर बसलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका। जालन्याच्या एकरुखा गावातून वाहणाऱ्या बहिरी नदीमध्ये शेतकरी गेला वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरू। शेतातून घरी जाताना पाय घसरल्यानं शेतकरी गेला वाहून। मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत 83.69% मतदान। आज निकाल, तर मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप।